बघा आपण आज जर्नलचा चौथा प्रॉब्लेम सुरू करत आहोत. प्रत्येकाने आपल्या वर्कबुक मधला चौथा प्रॉब्लेम काढायचा आहे. त्याच्यात असं नाही का म्हणजे मधात काहीतरी बोलून द्यायचा ना. बघा जर्नलचा चौथा प्रॉब्लेम आहे आपल्या समोर. रेकॉर्ड द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ रवींद्र महाजन, MG रोड, नाशिक फॉर द इयर एप्रिल 2010 ते मार्च 2018 असा आपला प्रॉब्लेम आहे रवींद्र महाजन यांचा. त्याच्यामध्ये पहिली एंट्री आहे कमांड्स बिझनेस विथ कॅश ₹1 लाख. 1 एप्रिलला एंट्री आहे. आता ही 1 एप्रिलची एंट्री सुरू करायची, जर्नलायझेशन आपल्याला करायचं म्हटल्यानंतर जर्नलायझेशनच्या आपल्या 3 स्टेप आपल्याला माहित आहेत. त्यानुसार आपण जाऊ. बघा 3 स्टेप काय. पहिली स्टेप आहे दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट शोधणे. आता आपल्याला हे जे ट्रान्झॅक्शन दिले कमांड्स बिझनेस विथ कॅश, बिझनेस सुरू केला आणि 1 लाख रुपये त्या बदल्यात आणले. काय म्हणून आणले 1 लाख रुपये? तर कॅपिटल म्हणून आणले. म्हणून पहिला अकाउंट आपला असणार आहे कॅपिटल अकाउंट. 2 अकाउंट आपल्याला शोधायचे. पहिला अकाउंट कॅपिटल अकाउंट आणि दुसरं काय आणली? कॅश आणली. म्हणून दुसरं अकाउंट असेल कॅश. हे 2 अकाउंट आहे. कॅपिटल आहे पर्सनल मध्ये येतं, कॅश रिअल मध्ये येते. तुम्हाला मागच्या प्रॉब्लेम मध्ये सोडवताना मी तुम्हाला सांगितलं होतं जर आपल्या रूल्स लक्षात राहत नसेल तर एक रिअल अकाउंटचा रूल जो आहे तो सगळ्यात सोपा आहे. रिअल अकाउंट, रिअल कोणाचं? तर कॅश आपलं ऍसेट संबंधीचं अकाउंट. आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये किंवा दिलेल्या ट्रान्झॅक्शन पैकी जवळपास 90 ते 95 ट्रान्झॅक्शन मध्ये एक अकाउंट हे रिअल मधलं आलेलंच असतं. रिअल पाहिजे. मग तुम्ही रिअलचा एक नियम लावायचा, त्याचं डेबिट किंवा क्रेडिट काढायचा आणि दुसऱ्याचा ऑटोमॅटिक निघणार. मग आता आपण इथं कॅश हे आहे, कॅशचं उदाहरण घेऊ. कॅश हे रिअल आहे. रिअल अकाउंट सांगतं जे येतं त्याला डेबिट द्या, जे जातं त्याला क्रेडिट द्या. 2 अकाउंट आपल्याकडे आहे, कॅश आणि कॅपिटल. या ठिकाणी बिझनेस सुरू झाला, कॅश आपल्याकडे येते. कॅश आपल्याकडे येते म्हटल्यानंतर कॅशला थोडक्यात डेबिट दिला जाणार, साहजिक आहे. कॅश अकाउंटला डेबिट आणि मग कॅपिटलला काय होणार? क्रेडिट येणार. मग 11 एंट्री कॅश अकाउंट डेबिट 1 लाख रुपये, कॅश अकाउंट डेबिट 1 लाख टू कॅपिटल अकाउंट. साहजिक दुसऱ्या अकाउंटला आता काय असणार आहे? क्रेडिट असणार आहे. म्हणून टू कॅपिटल अकाउंट 1 लाख. बिझनेस सुरू केला. आता नॅरेशन घेऊ आपण. being capital received. आता आपण यापूर्वी 3 प्रॉब्लेम पर्यंत असं बघत गेलो की पहिले प्रॉब्लेम सोडून घेतला आणि मग नंतर त्याचं ग्रुप सिलेक्शन केलं. पण आता इथून पुढे आपण ग्रुप सिलेक्शन पण त्याच्या बरोबरच करू. या एंट्री बरोबरच आपण ग्रुप सिलेक्शन करत चालू. आता आपल्याकडे या ट्रान्झॅक्शन मध्ये 2 अकाउंट्स आपल्याकडे आलेले, कॅश आणि कॅपिटल. कॅश टॅली ज्यावेळेस कॅश अकाउंट कंपनी तयार करतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली कॅश अकाउंट तयार होतो आणि त्याला कॅश इन हँड असा ग्रुप असतो. बरोबर? म्हणजे आपल्याला ते तयार करायची गरज पडणार नाही. राहिलं कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट आपल्याला तिथे तयार करावं लागेल आणि कॅपिटल अकाउंटला कोणता ग्रुप येईल? सांगा बरं, कोणता ग्रुप येईल कॅपिटलला? कॅपिटल अकाउंट. कॅपिटलला सेम त्याच नावाने ग्रुप आहे, कॅपिटल अकाउंट या नावाने ग्रुप आहे. म्हणजे आता आपली एंट्री टॅली मध्ये टाकण्यायोग्य इथं तयार झाली. आपण ग्रुपिंग पण केलं. बरं, फक्त टॅली मध्ये ते अकाउंट तयार करायचं कॅपिटल आणि मग ही एंट्री आपली ऑटोमॅटिकली तिथे आपल्याला पोस्ट करता येईल. ठीक आहे, जाऊ आता पुढच्या ट्रान्झॅक्शन कडे.
आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये आपण ग्रुपिंग पण करत चालणार आहे इथून पुढे. पुढचं ट्रान्झॅक्शन आहे 2 एप्रिल. परचेस गुड्स फ्रॉम सम्राट स्टोर ₹50,000. सम्राट स्टोर कडून 50,000चा माल परचेस. माल परचेस केला म्हणून पहिलं अकाउंट आलं परचेस गुड्स. पहिलं अकाउंट येणार याच्यामध्ये परचेस गुड्स, कारण की दिलेल्या अकाउंट मधून पहिले 2 अकाउंट शोधायचे असं आपल्याला जर्नलायझेशनच्या स्टेप सांगतात. त्याच्यानंतर पार्टीचं नाव इथं आलेलं आहे आणि रोखीत का उधारीवर हे आपल्याला सांगितलेलं नाही. त्यावेळेस दुसरं अकाउंट असतं पार्टी, सम्राट स्टोर. हे 2 अकाउंट आपण ह्या ट्रान्झॅक्शन मधून शोधले. आता या 2 अकाउंट पैकी आपलं ठरलं की रिअल अकाउंट कोणतं आहे. रिअल कोणाला जातं तर परचेस गुड्सला. परचेस गुड्स ही आपली ऍसेट आहे म्हणून त्याला रिअल अकाउंट असणार. आणि रिअल अकाउंटचा नियम सांगतो, जे येतं त्याला डेबिट, जे जातं त्याला क्रेडिट. त्या नियमानुसार परचेस मध्ये माल आपल्याकडे येतो म्हणून मालाला काय दिलं जाणार, डेबिट दिलं जाणार. आणि साहजिक राहिलं सम्राट स्टोअरला काय होणार, क्रेडिट दिलं जाणार. मग करा एंट्री, परचेस गुड्स अकाउंट डेबिट, परचेस गुड्स अकाउंट डेबिट 50,000, परचेस गुड्स अकाउंट डेबिट 50,000 टू सम्राट स्टोर अकाउंट 50,000, टू सम्राट स्टोर अकाउंट 50,000. being credit purchases किंवा मग परचेस गुड्स ऑन क्रेडिट, being purchase goods on credit झालं. ही एंट्री पूर्ण झाली. पण ही एंट्री आपल्याला जर टॅली टाकायची असेल तर ह्या एंट्री मध्ये आलेले जे 2 अकाउंट आहे, परचेस गुड्स आणि सम्राट स्टोअर्स, या दोन्ही अकाउंटला आपल्याला ग्रुपिंग करावं लागेल, ग्रुप द्यावं लागेल. मग पहिला अकाउंट आहे परचेस गुड्स. परचेस गुड्सला काय ग्रुप द्याल सांगा. परचेस अकाउंट. परचेस अकाउंट. परचेसला सुद्धा काय ग्रुप आहे, परचेस अकाउंट. हाच ग्रुप आहे. आलं पुढे सम्राट स्टोर. सम्राट स्टोअरला काय ग्रुप देणार, खाली आपल्याला दिसते बघा, ज्याच्याकडून माल विकत घेतो तो आपला क्रेडिटर असतो, त्याला आपल्याला भविष्यात पैसे देणार म्हणून काय देणार, सनरी क्रेडिटर. आपण देणार सनरी क्रेडिटर. ही पण एंट्री आपली पूर्ण झाली. सनरी क्रेडिटर आणि ग्रुपिंग पण या एंट्रीचं पूर्ण झालेलं आहे. पुढे जाऊ आपण पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री 1 मेची. 1 मे, कॅश डिपॉझिटेड इंटू बँक ऑफ महाराष्ट्र ₹55,000. 55,000 बँक ऑफ महाराष्ट्रात कॅश भरली. कॅश भरली. मग आपल्याला जर्नलायझेशनच्या स्टेप नुसार 2 अकाउंट आपल्याला शोधायचं. पहिलं अकाउंट आलं कॅश, कॅश भरली म्हणून पहिलं कॅश. आणि दुसरं अकाउंट कोणतं येणार, बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्र. दुसरा अकाउंट असणार आहे बँक ऑफ महाराष्ट्र. आता तुम्हाला सुद्धा अकाउंट शोधायचे, तुम्ही सुद्धा सांगणार आहे कोणते अकाउंट येणार ते. ठीक आहे. आता हे दोन्ही अकाउंट रिअल मध्ये येतं. रिअल मध्ये एकाकडे पैसे जात आहेत, एकाकडून पैसे जात आहेत, एकाकडे येत आहे. कॅश आपल्याकडून जाते आणि बँकेत पैसे येत आहे म्हटल्यावर बँकेला काय येणार, डेबिट येणार. आणि कॅशला काय येणार, क्रेडिट येणार. बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट डेबिट 55,000, बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट डेबिट 55,000 टू कॅश अकाउंट, 55,000. being cash deposited into bank, being cash deposited into bank. झालं. आता हे 2 अकाउंट आपल्याला टॅलीत टाकायची एंट्री. तर 2 अकाउंट आपले तिथं तयार आहे का हे चेक करायचं. कॅश तर तयार आहे, ऑलरेडी अगोदर तयार असतं. तर बँक ऑफ महाराष्ट्र हे अकाउंट आपल्याला तयार करावं लागेल आणि याला आपल्याला काय ग्रुप देता येईल, काय ग्रुप द्या, बँक अकाउंट ग्रुप असणार आहे बँक अकाउंट. बरोबर. आणि कॅश ऑलरेडी तयार आहे म्हणून आपल्याला नव्याने तयार करण्याची गरज नाही. ठीक आहे. जर आता आपण पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री आहे 2 मे. सोल्ड गुड्स ऑन कॅश ₹15,000. 15,000चा माल काय केला, कॅश मध्ये विकला. बरोबर. पुन्हा जर्नलायझेशनच्या स्टेप नुसार 2 अकाउंट आपण वेगळे करणार. सांग, पहिला अकाउंट माल विकला म्हणून पहिला अकाउंट कोणतं आलं, सोल्ड गुड्स. साहजिक
बरोबर. आणि दुसरं कसा विकला तर कॅश कॅश अकाउंट. बरोबर. परचेस गुड्स आणि सेल्स गुड्स मध्ये एक लक्षात ठेवायचं की पहिलं अकाउंट असतं परचेस गुड्स किंवा सेल्स आणि दुसरं अकाउंट ठरलेलं कॅश किंवा पार्टी. या व्यतिरिक्त दुसरं कोणतंच येणार कॅश किंवा पार्टी. मग इथं रोखीत व्यवहार कॅश, उधारीत व्यवहार पार्टी. रोखीत आहे म्हणून दुसरं अकाउंट असणार आहे कॅश. झालं. दुसरं अकाउंट आपण शोधलं. दोन्ही अकाउंट रिअल आहे. गुड्स पण आपली ऍसेट आहे, कॅश पण आपली ऍसेट. या ठिकाणी एक गोष्ट आपल्याकडे येणार, एक ऍसेट आपल्याकडे येणार, तर एक ऍसेट आपल्याकडून जाणार. बरोबर. मग सोल्ड गुड्स मध्ये माल आपल्याकडून जातो आणि कॅश आपल्याकडे येतो. मग रिअल अकाउंट सांगतं जे येतं त्याला डेबिट, जे जातं त्याला क्रेडिट. त्या नियमानुसार कॅश येते म्हणून कॅशला डेबिट द्या. कॅश अकाउंट डेबिट 15,000 करा एंट्री. कॅश अकाउंट डेबिट 15,000. टू सोल्ड गुड्स अकाउंट, माल गेला म्हणून मालाला क्रेडिट. टू सोल्ड गुड्स अकाउंट 15,000. माल कसा विकला रोखीत विकला म्हणून नॅरेशन घ्या. बिंग कॅश सेल, बिंग कॅश सेल, बिंग कॅश सेल. झाली एंट्री. एंट्री झाल्यानंतर ती एंट्री आपल्याला टॅलीत टाकायची, तर दोन्ही अकाउंट तयार पाहिजेत. या ठिकाणी कॅश अकाउंट आपल्याकडे तयार आहे म्हणून कॅशला आपल्याला काही ग्रुप देण्याची गरज नाही, पण सेल्स अकाउंट आपल्याला तयार करावं लागेल. म्हणून सेल्सला काय ग्रुप येणार सेल्स अकाउंट हा ग्रुप येणार. सेल्स गुड्स या अकाउंटला आपल्याला सेल्स अकाउंट असा ग्रुप आपल्याला दिला जाणार. ठीक आहे. पुढच्या एंट्रीकडे जाऊ आपण. पुढची एंट्री आहे 1 जून. 1 जून पेड फॉर रिपेरिंग ऑफ फर्निचर ₹46,000 बाय चेक. पेड रिपेरिंग ऑफ फर्निचर ₹46,600 बाय चेक. आता सांगा दोन अकाउंट कोणते येणार याच्यामध्ये. पहिला अकाउंट कोणता येणार फर्निचर रिपेरिंग साठी 4,600 रुपये आपण पेड केले. आणि कसे पेड केले ते चेक कॅश चेक. बँक अकाउंट. एक येणार बँक अकाउंट बरोबर. एक येणार बँक आणि दुसरं कॅश अकाउंट. दुसरं येणार रिपेरिंग अकाउंट. रिपेरिंग केला. रिपेरिंग हा आपला खर्च आहे, खर्चाचं एक अकाउंट येणार. रिपेरिंग ऑफ फर्निचर जरी इथं दिलेलं आहे फर्निचर आपण काही रिपेअर केला. आपण बघा गाडी रिपेअर करतो, आपली बिल्डिंग रिपेअर करू शकतो, आपण मशिनरी रिपेअरिंग करू शकतो. म्हणून एक खर्चाचा एक हेड असतो रिपेअरिंग. मग प्रत्येक खर्च त्या रिपेअरिंगच्या हेडच्या खाली. म्हणजे पहिला अकाउंट असणार आहे रिपेअरिंग आणि दुसरा असणार आहे बँक अकाउंट. बाय चेक म्हटल्यावर बँक अकाउंट. हे दोन अकाउंट आले. तर बँक हे रिअल आहे. रिअल म्हटल्यावर पैसे जे आलं त्याला डेबिट, जे गेलं त्याला क्रेडिट. बँकेतून पैसे आपले जात आहे. रिपेअरिंग साठी आपण खर्च करतोय म्हणून आपण समोरच्याला पैसे देतोय. पैसे जात आहे म्हणून कॅशला काय कॅशला म्हणण्यापेक्षा बँकेला काय दिला जाणार क्रेडिट दिला जाणार. आणि रिपेअरिंग केलं, रिपेअरिंग आपला खर्च आहे आणि नॉमिनल अकाउंट सांगतो खर्च झाला तर डेबिट द्या. त्या नियमानुसार रिपेअरिंगला काय दिला जाणार डेबिट. म्हणून रिपेअरिंग अकाउंट डेबिट 4,600 टू बँक अकाउंट 4,600 टू बँक ऑफ महाराष्ट्र म्हणावं लागेल आपल्याला. बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट 4,600. बिंग नॅरेशन घ्या. बिंग रिपेअरिंग ऑफ फर्निचर पेड. फर्निचरचं रिपेअरिंग आपण काय केलं फर्निचरच्या रिपेअरिंगचा खर्च आपण पेड केला. झालं. या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र ऑलरेडी आपल्याकडे तयार आहे, ती तयार करण्याची गरज नाही. पण रिपेअरिंग अकाउंट आपल्याला तयार करावं लागेल. रिपेअरिंग हा आपला खर्च आहे आणि खर्चासाठी दोनच ग्रुप आहे आपल्याकडे. एक आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि एक आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. कोणता येईल यापैकी डायरेक्ट इनडायरेक्ट उत्पादनाशी संबंधित नाही हा खर्च.
म्हणून याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हा ग्रुप आपल्याला इथं द्यावा लागेल. बरोबर, इथं आपल्याला दिल्या गेलेला नाही येतो, पण इथं तुम्ही देऊन घ्या तुमच्याकडे रिपेअरिंगला इनडायरेक्ट. ठीक आहे, पुढच्या एंट्रीकडे जाऊ आपण आता. पुढची एंट्री आपल्याकडे 2 जून. 2 जूनला काय झालंय, सोल्ड गुड्स टू गुजराती ₹1 लाख. गुजरातीला 1 लाखाचा माल विकला. कसा विकला काही सांगितलेलं नाही, काही सांगितलेलं नाहीये. पार्टीचं नाव आलं का तो उधारीवर विकला असं त्याचा अर्थ. उधारीवर विकला का त्या पार्टीचं एक अकाउंट येणार, आणि माल विकला म्हणून मालाचं एक अकाउंट येणार. सोल्ड गुड्स झाले 2 अकाउंट. सरळ सरळ पहिला अकाउंट आहे सोल्ड गुड्स आणि दुसरा अकाउंट आहे गुजराती, त्या पार्टीचं नाव. आता सोल्ड गुड ही आपली ऍसेट आहे, माल ही आपली ऍसेट असते. आणि ऍसेटचा अकाउंटचा प्रकार आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचा नियम सांगतो, जे येतं त्याला डेबिट द्या, जे जातं त्याला क्रेडिट द्या. सोल्ड गुड्स मध्ये माल आपल्याकडून जातो, माल जातो म्हटल्यावर मालाला काय येणार, क्रेडिट येणार. आणि साहजिक राहिला गुजरातीला काय येणार, डेबिट. त्याला तुम्ही पर्सनलचा नियम लावून बघितला तरी सुद्धा त्याला डेबिटच येणार. बघा, पर्सनलचा नियम लावू आपण इथं. गुजरातीला आपण माल विकला उधारीवर म्हणून त्याच्याकडून आपल्याला पैसे घ्यायचे आहे. आणि पर्सनल अकाउंटचा नियम सांगतो, कोणाकडून काही घ्यायचंय डेबिट द्या, कोणाला काही द्यायचंय क्रेडिट. गुजरातीकडून आपल्याला पैसे घ्यायचे म्हणून गुजरातीला डेबिट देतोय आपण. गुजराती अकाउंट डेबिट 1 लाख टू सोल्ड गुड्स अकाउंट, टू सोल्ड गुड्स अकाउंट 1 लाख being चुकला मग काय credit sales, being credit sales, being credit sales. झालं. आता यापैकी आपल्याला गुजराती या अकाउंटला आपल्याला ग्रुपिंग करावं लागेल. आणि या अकाउंटला ग्रुप करताना कोणता ग्रुप देऊ आपण याला, गुजरातीला सांगा. गुजराती सन्ड्री डेटर. ज्याला माल उधारीवर आपण विकतो तो आपला डेटर असतो, म्हणून त्याला कोणता ग्रुप येणार, सन्ड्री डेटर. बघा, ज्याला आपण माल उधारीवर विकतो तो आपला डेटर असतो, भविष्यात त्याच्याकडून आपल्याला पैसे घ्यायचे असतात म्हणून त्याला सन्ड्री डेटर असा आपण ग्रुप इथं देणार. सेल्स अकाउंट ऑलरेडी तयार आहे म्हणून सेल्सला आपण ग्रुप देत नाहीये. एकदा आपण ऑलरेडी वरती आलेलं आहे आपलं, त्याला आपण ग्रुप देत नाही. जाऊ आता पुढच्या एंट्रीकडे. 1 जुलैची एंट्री आहे. 1 जुलैच्या एंट्रीला काय झालं, पेड सॅलरी ₹10,000 अँड रेंट ₹5,000. 2 खर्च पेड केले. ह्या एंट्रीमध्ये किती खर्च पेड झाले, 2. आता या ठिकाणी टोटल 3 अकाउंट आपल्याकडे येणार. हे खर्च कशात पेड केले, तर कॅश मध्ये पेड केले. बघा, पहिले येणार एक सॅलरी अकाउंट, दुसरे येणार रेंट अकाउंट. जे जे खर्च पेड केले त्यांचे अकाउंट्स येतील, हे 2 झाले. आणि तिसरा अकाउंट काय असणार, कॅश. कॅश पेड केली म्हणून कॅश अकाउंट, तिसरं कॅश. बरं, जा 3 अकाउंट आले. आता तुम्ही म्हणाल 3 अकाउंट आले, आता काय करायचं. आता काही नाही, नियम लावायचा. बरोबर आहे ना, नियम लावायचा आणि बघायचं सॅलरी किती पेड झाली, 10,000. रेंट किती पेड झालं, 5,000. कशात पेड केले ते, कॅश मध्ये. म्हणजेच आपल्याकडून कॅश किती गेली, 15,000. बरोबर आहे का नाही. मग सॅलरी आणि रेंट हे काय, नॉमिनल प्रकारात. आणि नॉमिनल सांगतं का खर्च झाला तर डेबिट द्या, म्हणजे या दोन्हींना पण काय येणार, डेबिट. ह्या ठिकाणी 2 अकाउंटला डेबिट येत आहे. एक ते सॅलरी अकाउंटला डेबिट 10,000, सॅलरी अकाउंट डेबिट 10,000 आणि रेंट अकाउंटला येणारे डेबिट 5,000. 2 खर्च आहेत म्हणून दोघांना डेबिट. आणि कॅश येतं रिअल मध्ये, आणि रिअलचा नियम सांगतो जे जातं त्याला क्रेडिट द्या. कॅश जाते आपल्याकडून, पण कॅश किती जाते, हे 10 प्लस हे 5 असे टोटल 15 जाते, म्हणून क्रेडिट 15,000 येईल. टू कॅश अकाउंट 15,000, टू कॅश अकाउंट 15,000. बघा, डेबिट आणि क्रेडिट साईड टॅली झाली इथं अकाउंटला. डेबिट आणि क्रेडिट साईड काय झाली, टॅली झालेली आहे. नॅरेशन घ्या. being salary and rent paid, being salary and rent paid.
अजून एकदा सांगा सर. सॅलरी अँड रेंट पेड. बघा काय झालं इथं, जर हे वेगवेगळं जर आलं असतं, पेड सॅलरी 10,000 म्हटलं असतं, तर आपले दोन अकाउंट हे आले असते, एक सॅलरी अकाउंट आणि एक कॅश अकाउंट. साहजिक. मग आपण काय एंट्री केली असती, सॅलरी अकाउंट डेबिट 10,000 टू कॅश अकाउंट क्रेडिट 10,000 अशी आपली एंट्री झाली असती का नाही? बरोबर. आणि रेंट पेडची वेगळी एंट्री परत, रेंट अकाउंट डेबिट 5,000 टू कॅश अकाउंट क्रेडिट 5,000. म्हणजे कॅशला किती क्रेडिट झालं इथं, ते 10 आणि हे 5 किती झालं, 15,000. फक्त इथं काय केलंय, एकत्र एंट्री घेतली आणि दोन क्रेडिट कॅशला दाखवण्याऐवजी डायरेक्ट एकत्र अमाऊंट दाखवून टाकली. दोन क्रेडिट सेम अकाउंटला आपल्याला नाही देता, पण मग एकत्र आपण ती अमाऊंट तिथे घेतलेली. दोन खर्च झाले म्हणून दोन खर्चांना डेबिट दिला आपण, एक सॅलरीचा खर्च आणि एक रेंटचा खर्च इथं झालेला आहे. आणि या दोन्ही खर्चांच्या पोटी आपल्याकडून कॅश गेली, किती गेली कॅश, 15,000 कॅश गेली. म्हणून 15,000 कॅशला काय केलं, क्रेडिट केलं. कारण की रिअल अकाउंट सांगतं जे जातं त्याला क्रेडिट द्या, कॅश आपल्याकडून जाते म्हणून कॅशला आपण क्रेडिट दिलं. आणि किती केली कॅश, 15,000. 15,000 क्रेडिट दिलं. डेबिट साईडला 10,000, 15,000 टोटल आणि क्रेडिटला पण 15 टोटल आली. दोन्ही साईडला टोटल काय आली, सारखीच आली. समजलं मग, समजली एंट्री? हो. हे वेगवेगळी केली असती तर तुम्हाला आली. समजा तुम्हाला जर तसं वाटलं तर तुम्ही तुमच्या जर्नल मध्ये, तुमच्या वर्कबुक मध्ये तुम्ही सेपरेट एंट्री करायच्या, दोन एंट्री करा. सॅलरी अकाउंट डेबिट 10,000 टू कॅश अकाउंट 10,000 आणि दुसरी रेंट अकाउंट डेबिट 5,000 टू कॅश अकाउंट 5,000. वरच्या एंट्रीला नरेशन म्हणा बिंग सॅलरी पेड, दुसऱ्या एंट्रीला म्हणणार बिंग रेंट पेड. तुम्ही डायरेक्ट सेपरेट एंट्री याची केल्या, दोन एंट्री झाल्या तरी कारण की ह्या दोन गोष्टी घडलेल्या, सॅलरी पण पेड केलेली आणि रेंट पण पेड केलेली. आतापर्यंत आपण जर्नलच्या एंट्रीज बघितल्या, त्यामध्ये एक खर्च एका वेळेस पेड केलेला आपल्याला आलेला, बरोबर. आणि एकाच तारखेला हे दोन खर्च पेड झालेले म्हणून एकत्र एंट्री केली, एवढाच फरक झाला तो. म्हणून दोन अकाउंटला डेबिट आलं, एका अकाउंटला क्रेडिट आलं. झालं. आता ह्या दोन अकाउंटला आपल्याला ग्रुपिंग करायचं. हे दोन्ही आपले खर्च आहे आणि खर्चाला दोनच ग्रुप आहे, एक डायरेक्ट आणि एक इनडायरेक्ट. डायरेक्ट उत्पादनाशी संबंधित आणि इनडायरेक्ट उत्पादनाशी संबंधित नसणारे खर्च. आणि दोन्ही खर्च उत्पादनाशी संबंधित नाही, म्हणून यांना कोणता ग्रुप येईल, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. दोन्ही अकाउंटला ग्रुप येईल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. बघा. आणि कॅश अकाउंट आपलं ऑलरेडी तयार असतं, ते आपल्याला तयार करण्याची गरज नाही, म्हणून मी त्याला काही ग्रुप देत नाही, डॅश दिला त्याच्या पुढे. ठीक आहे, जाऊ पुढच्या एंट्रीकडे. रिटर्न गुड्स. पुढची एंट्री आहे रिटर्न गुड्स फ्रॉम गुजराती ₹10,000. गुजरातीकडून 10,000चा माल परत आला. गुजरातीकडून 10,000चा माल आपल्याला परत आला. मग का बरं परत आला, आपण त्याला माल विकला होता गुजरातीला. किती विकला होता, 1 लाखाचा माल विकला होता. बघा तुमच्या वर्कबुक मध्ये तुम्हाला दिसेल 1 लाखाचा माल तुम्ही विकला होता, बरोबर. मग आता इथं आपल्याला दोन अकाउंट वेगळे करायचे. तर पहिले येणारे रिटर्न गुड्स, माल परत आला, रिटर्न गुड्स. त्यालाच सेल्स रिटर्न असं म्हटलं जातं. त्यालाच काय म्हटलं जातं, सेल्स रिटर्न असं नाव दिलं जातं, लक्षात घ्या. आणि दुसरं गुजराती, ती पार्टी. पण मग ही पार्टीचं अगोदर काय ट्रान्झॅक्शन झालं हे तुमच्या समोर आलंय बघा. 2 जूनला सोल्ड गुड्स टू गुजराती ₹1 लाख. 1 लाखाचा माल त्याला विकला होता, त्यापैकी 10,000चा माल खराब असेल, खराब असल्यामुळे तो माल आपल्याला त्याने परत पाठवला. म्हणजे त्याच्याकडे किती माल शिल्लक राहिला, किती राहिला, 90,000. मग आपल्याला माल परत आला, याची एंट्री करायची. आता दोन अकाउंट आपल्याकडे कोणते आले, एक गुजराती, याच रिटर्न गुड्सच नाव आपण काय म्हटलं, सेल्स रिटर्न. आपण माल विकला होता तो परत आला, त्याला नाव काय दिलं जाणार आपल्याकडे, सेल्स रिटर्न हे नाव दिलं जाणार. रिटर्न गुड्स असं अकाउंटला नाव नाही देणार, त्याला देणार सेल्स रिटर्न नाव देणार. त्याला सेल्स रिटर्न असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग आता आपण एंट्री करणार, माल परत आला, माल सेल्स रिटर्न. हे आपला हा गुड्स अकाउंट आहे, गुड्स आपली ऍसेट आहे
आणि ऍसेट असल्यामुळे ते रिअल अकाउंट मध्ये जाईल आणि रिअल अकाउंट सांगतो का जे येतं त्याला डेबिट, जे जातं त्याला क्रेडिट. माल विकलेला माल आपल्याकडे परत येतो, म्हणजे माल आला म्हणून मालाला काय दिला जाणार, डेबिट दिला जाणार. म्हणजे सेल्स रिटर्नला काय दिलं जाणार, डेबिट दिलं जाणार. बघा सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट किती 10,000 आणि साहजिक दुसरा अकाउंट कोणते, गुजराती. मग क्रेडिट कोणाला देण्यात जाणार, तर गुजरातीला. गुजराती अकाउंट क्रेडिट 10,000 बरोबर. सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट 10,000 टू गुजराती अकाउंट 10,000 बिंग रिटर्न गुड्स फ्रॉम गुजराती. बिंग रिटर्न गुड्स फ्रॉम गुजराती. गुजरातीकडून माल आपल्याला परत आला. सायकल घेऊन चालले. आता या ठिकाणी जे 2 अकाउंट आले त्यापैकी गुजराती अकाउंट ऑलरेडी वरती आलेला आहे, त्यामुळे ते तयार करण्याची गरज नाही. पण सेल्स रिटर्न अकाउंटला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. कोणता ग्रुप द्याल सेल्स रिटर्नला, सेल्स अकाउंट. बघा सेल्स आणि सेल्स अकाउंट हा 2 अकाउंट, सेल्स अकाउंट हा ग्रुप 2 अकाउंट साठी आहे. तो म्हणजे एक सेल्स अकाउंट आणि दुसरं सेल्स रिटर्न. मग सेल्स रिटर्नला आपण सेल्स अकाउंट हा आपण ग्रुप देतोय. गुजरातीला आपल्याला ग्रुप देण्याची गरज नाही, गुजराती ऑलरेडी तयार आहेत. पुढे जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री आहे तुमच्या समोर 1 ऑगस्ट. परचेस स्टेशनरी ₹2,000. बघा स्टेशनरी परचेस केली. हा माल आहे का, स्टेशनरी हा माल आहे का, नाही. म्हटल्यानंतर परचेस हा अकाउंट येणार नाही. स्टेशनरी हा आपला खर्च आहे, म्हणून खर्चाचा अकाउंट एक येईल म्हणजे स्टेशनरी अकाउंट, आणि दुसरं येईल कॅश अकाउंट. 2,000 पेड केले म्हणून दुसरं कॅश. बरोबर. ₹2,000. ₹2,000 म्हणजेच काय, कॅश. ठीक आहे. मग स्टेशनरी हा खर्च झाला तर खर्चाचा अकाउंट हे नॉमिनल, आणि नॉमिनल अकाउंट सांगतं खर्च झाला तर त्याला डेबिट द्या, म्हणून आपण देणार स्टेशनरीला डेबिट. स्टेशनरी अकाउंट डेबिट 2,000. आणि कॅशचा अकाउंट आहे रिअल, आणि रिअल अकाउंट सांगतं जातं त्याला क्रेडिट. परचेस केल्यावर आपण त्यांना पैसे देऊ, त्याच्या बदल्यात स्टेशनरी घेणार आपण. बरोबर. तुम्ही पण स्टेशनरी घेतात, तुम्हाला माहिती आहे. आपण पैसे देतो स्टेशनरी घेतो, म्हणून कॅश आपल्याकडून जाते, म्हणून कॅश गेली, म्हणून कॅशला क्रेडिट टू कॅश अकाउंट 2,000. बिंग स्टेशनरी परचेस. बिंग स्टेशनरी परचेस. बिंग स्टेशनरी परचेस झाली एंट्री पूर्ण झालेली. ही पण आता याच्यामध्ये जे अकाउंट नव्याने आलंय ते म्हणजे स्टेशनरी अकाउंट. स्टेशनरी हा आपला काय खर्च, आणि खर्चाचा साठी किती अकाउंट आहे, किती ग्रुप आहे, 2. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. याला ग्रुप कोणता येईल, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. हा प्रत्यक्ष खर्च आहे, उत्पादनाशी संबंधित नाही. आणि कॅश तर ऑलरेडी तयार असतं, त्याला ग्रुप देण्याची गरज नाही. झाली, केली एंट्री सर्वांनी वर्कबुक मध्ये. वो साइकिल भी ला बोली वैसे वो साइकिल भी लेकर. त्यानंतर पुढे आहे 2 ऑगस्ट. पेड सम्राट स्टोर ₹20,000. 20,000 रुपये सम्राट स्टोअरला पेड केले. आता या ठिकाणी 2 अकाउंट आपल्याला शोधायचे. 2 अकाउंट पैकी एक येणारे सम्राट स्टोअर आणि दुसरे येणारे कॅश. कॅश पेड केली आपण. सम्राट स्टोअरला का कॅश पेड केली, तर 2 एप्रिलला बघा वरती ट्रान्झॅक्शन आलं. 2 एप्रिलला त्याच्याकडून माल 50,000चा परचेस केला होता, त्यापैकी आपण 20,000 त्याला आजच्या तारखेला 2 ऑगस्टला देऊन टाकले, म्हणजे 30,000 रुपये आपल्याकडे राहणार आहे. साहजिक आहे, बरोबर ना. लेक्चर झालं. मग आता एक अकाउंट येणार कॅश अकाउंट आणि दुसरं सम्राट स्टोअर अकाउंट. बरोबर. एक सम्राट स्टोअर आणि दुसरं कॅश अकाउंट झालं. आता इथं कॅश जाते म्हणून आपण सांगितलं रिअल अकाउंटच्या नियमानुसार कॅश जाते म्हणून कॅशला क्रेडिट.
कॅशला क्रेडिट आणि डेबिट कोणाला येणार? सम्राट स्टोअरला. साहजिक आहे सम्राट स्टोअरला. मग करा एंट्री, सम्राट स्टोअर अकाउंट डेबिट 20,000, सम्राट स्टोअर अकाउंट डेबिट 20,000 टू कॅश अकाउंट 20,000, टू कॅश अकाउंट 20,000. बिंग कॅश पेड टू सम्राट स्टोअर किंवा पेड टू कॅश पेड टू सम्राट स्टोअर ऑन अकाउंट. बिंग कॅश पेड टू सम्राट स्टोअर ऑन अकाउंट. आता या ठिकाणी जे दोन अकाउंट आलेले आहेत, हे दोन्ही अकाउंट याच्यापूर्वी आलेले असल्यामुळे याला आपल्याला ग्रुप देण्याची गरज नाही. आपण याला काही ग्रुप देत नाही. ठीक आहे, पुढे जातोय आपण पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री 1 सप्टेंबर. पेड ॲडव्हर्टाइजमेंट इन टाइम्स ऑफ इंडिया ₹3,500. 3,500 रुपयाची ॲडव्हर्टाइजमेंट दिली टाइम्स ऑफ इंडियामध्ये. जरी कोणत्या पेपरमध्ये दिली याच्याशी घेणं नाही. आपला खर्च झाला. कसला खर्च झाला? ॲडव्हर्टाइजमेंटचा, जाहिरातीचा खर्च. म्हणून एक अकाउंट असणार आहे ॲडव्हर्टाइजमेंट, आणि दुसरं आपण त्यांना कॅश पेड केली म्हणून दुसरं असणार आहे कॅश. 3,500 रुपये कॅश पेड. ॲडव्हर्टाइजमेंट आपला खर्च आहे. नॉमिनल अकाउंट सांगतं खर्च झाला तर खर्चाला डेबिट द्या म्हणून करा. ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट 3,500, आणि रिअल अकाउंट सांगतं कॅश जे जातं त्याला क्रेडिट, कॅश जाते म्हणून कॅशला क्रेडिट टू कॅश अकाउंट 3,500. बिंग ॲडव्हर्टाइजमेंट पेड. बिंग ॲडव्हर्टाइजमेंट पेड. मग इथं आपण घेऊ शकतो ॲडव्हर्टाइजमेंट पेड टू टाइम्स ऑफ इंडिया, असं आपल्याला नॅरेशन मध्ये टाकता येऊ शकतं. कोणाला पेड केले हे आपल्याला फसवण्यासाठी घेतलेलं असतं, त्यामुळे फसायचं नाही. कॅशचा व्यवहार असेल तर पार्टीचं नाव आपल्याला अकाउंट मध्ये घ्यायचं नाही. पुढची एंट्री 2 सप्टेंबर. पेड फॉर कॉलेज फी ऑफ हिज सन ₹2,400 बाय चेक. बरोबर, कॉलेज फी पेड केली. हा खर्च पर्सनल खर्च आहे, आणि पर्सनल खर्च म्हटलं का ड्रॉइंग अकाउंट एक येणार. ड्रॉइंग अकाउंटला डेबिट दिला जाणार. तर त्याच्या अगोदर आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंटला आपल्याला ग्रुप करायला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण ग्रुप देतोय. आणि या ठिकाणी आता पेड कॉलेज फी पेड केली, पर्सनल एक्सपेन्सेस आहे म्हटल्यावर ड्रॉइंग अकाउंटला काय येणार? डेबिट येणार. एक ड्रॉइंग अकाउंट येईल आणि दुसरं कॅश पेड केली म्हणून. पण ती कॅश कशी पेड केली? चेकने पेड केली. बघा, ती कशाने पेड केली? चेकने, म्हणून बँक अकाउंट. दुसरं येणार बँक अकाउंट. बरोबर. आता ड्रॉइंग अकाउंटला डेबिट म्हटल्यानंतर बघा ते ड्रॉइंग अकाउंट डेबिट साईडला जाऊन बसेल. पर्सनल खर्च म्हटलं का ड्रॉइंग अकाउंटला डेबिट. ड्रॉइंग अकाउंट डेबिट 2400 रुपये 2,400. ड्रॉइंग अकाउंट डेबिट 2,400 टू बँक अकाउंट. कॅश कुठून गेली? बँकेतून गेली म्हणून बँकेला क्रेडिट 2,400. बिंग पर्सनल एक्सपेन्सेस पेड. बिंग पर्सनल एक्सपेन्सेस पेड बाय चेक. इथं कॅश झालेलं आहे तेवढं दुरुस्त करा. कॅश नाहीये, ते बँक आहे. बँकेतून पैसे आपले गेलेले आहेत. इथं कॅश लिहू नका, बँकेतून पैसे गेले. आता या ठिकाणी ड्रॉइंग अकाउंट हे नावाने आलंय. ड्रॉइंगला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. कोणता ग्रुप द्याल ड्रॉइंगला? ड्रॉइंगला कॅपिटल अकाउंट. मग कॅपिटल अकाउंट आणि कॅश ऑलरेडी आपल्याकडे तयार असल्यामुळे त्याला काही ग्रुप आपण देत नाही. ठीक आहे, झाली ही पण एंट्री आपली पूर्ण झाली. पुढे जाऊ. पुढे आहे 1 ऑक्टोबर. रिसिव्ड फ्रॉम गुजराती ₹30,000. 30,000 गुजरातीकडून आपल्याला 30,000 रुपये आले. मग एक अकाउंट आलं गुजराती, बरोबर. पैसे आले म्हणून दुसरं अकाउंट आलं कॅश 30,000. मग गुजरातीकडून कशाचे पैसे आले? वरती एंट्री आल्या बघा. 2 जूनला माल विकला 1 लाखाचा. 2 जुलैला त्याने 10,000चा परत केला, म्हणजे 90,000 घेणं होतं, आणि त्या 90 पैकी 30,000 आपल्याला दिले. ठीक आहे, ह्या पण माहितीसाठी आलं. आता एंट्री करायची आपल्याला. रिसिव्ड झाली, कॅश आपल्याकडे आली म्हणून रिअल अकाउंट सांगतं जे येतं त्याला डेबिट द्या म्हणून कॅश अकाउंटला काय दिलं जाणार? तर डेबिट दिलं जाणार. कॅश अकाउंट डेबिट 30,000, आणि साहजिक राहिला कोणता अकाउंट? गुजराती, मग त्याला काय दिलं जाणार? क्रेडिट टू
गुजराती अकाउंट 30,000 टू गुजराती अकाउंट 30,000 being received from Gujarati on account, being cash received from Gujarati on account. आता ह्या एंट्री मध्ये आलेले दोन्हीही अकाउंट यापूर्वी आलेले आहेत, त्याला आपल्याला ग्रुपिंग देण्याची गरज नाही. 2 ऑक्टोबर पुढची एंट्री आहे, पेड लाइटिंग अँड फिटिंग ₹1500 1500 रुपये. मग लाइटिंग अँड फिटिंग हा आपला काय खर्च आहे, मग एक खर्चाचं अकाउंट आलं. आणि दुसरं त्याच्या बदल्यात काय जाते, कॅश, म्हणून दुसरं कॅश अकाउंट आलं. बघा कॅश 1500 रुपये आपल्याकडून जातात. बरं, लाइटिंग अँड फिटिंग हा आपला खर्च आहे आणि नॉमिनल अकाउंट सांगतं खर्च झाला तर खर्चाला डेबिट द्या, म्हणून लाइटिंग अँड फिटिंग अकाउंटला डेबिट देतोय. लाइटिंग अँड फिटिंग अकाउंट डेबिट 1500 रुपये टू कॅश जाते म्हणून कॅशला क्रेडिट टू कॅश अकाउंट 1500. बिंग लाइटिंग अँड फिटिंग पेड, being lighting and fitting paid. या एंट्री मध्ये लाइटिंग अँड फिटिंग हे अकाउंट नव्याने आलेलं आहे आणि तो आपला खर्च आहे आणि खर्चाला 2च रुपये डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. त्यापैकी हा जो खर्च आहे तो आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, म्हणून त्याला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप. ठीक आहे, आणि कॅश ऑलरेडी तयार आहे म्हणून कॅशला आपण ग्रुप देत नाही. ठीक आहे, पुढे जातोय. 1 नोव्हेंबरची एंट्री आहे, परचेस मशिनरी अँड पेमेंट मेड बाय चेक ₹20,000. मशिनरी आपण परचेस केली आणि त्याचं पेमेंट आपण चेकने केलं, म्हणजे पैसे बँकेतून गेले थोडक्यात. बरं, मशिनरी जरी परचेस, गुड्स परचेस नाही, गुड्स परचेस आला का मग परचेस अकाउंट घ्यायचं. मशिनरी परचेस आहे म्हणून ॲसेट परचेस झाली म्हणून मशिनरीचं एक अकाउंट येईल आपलं, आणि दुसरं पैसे हे चेकने गेले म्हणून बँक अकाउंट येईल. इथं मी चेकला हायलाइट केलं म्हणजेच बँक अकाउंट. बरोबर, पैसे बँकेतून जात आहे म्हणून रिअल अकाउंट सांगतं जे जातं त्याला क्रेडिट, म्हणून बँकेला काय येणार, क्रेडिट येणार. आणि मशिनरी आपल्याकडे येते म्हणून मशिनरीला काय येणार, डेबिट. दोन्ही रिअल आहे, एक येतं ते एक जातं. मशिनरी आपल्याकडे येते आणि पैसे बँकेतून जातात. मशिनरी आली म्हणून मशिनरीला डेबिट, मशिनरी अकाउंट डेबिट 20,000 टू बँक अकाउंट 20,000 टू बँक अकाउंट 20,000. being machinery purchase, being purchase machinery and payment made by check, being purchase machinery and payment made by check, पेमेंट चेकने केलं. झालं. अशा आपल्या ह्या एंट्री पूर्ण झाल्या, जर्नलायझेशन पूर्ण झालेलं आहे. आता टॅली मध्ये एंट्री करण्याचं आपलं राहिलेलं आहे, ते आपण पुढच्या म्हणजेच उद्याच्या लेक्चर मध्ये आपण बघू. आपण इथं आता आज थांबतोय आणि उद्याच्या लेक्चर मध्ये आपण टॅली मध्ये एंट्री करून बॅलन्सेस आपण काढू. ठीक आहे.